अशा म्हाताऱ्या माणसांना पैसे मिळत नसतील तर खरोखर या कार्यालयामध्ये फक्त हे अधिकारी बिगर पैसे घेतात तेवढं काम करतात अशा सुद्धा अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. नाहीतर पूर्ण तहसील कार्यालयाला पैसे घेतल्याशिवाय कुठेच काम होत नाही. वाजवा तहसीलदाराच्या नावाने. अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? प्रत्येक दप्तर याला असो किंवा काय असो प्रत्येक शेतकऱ्याला पैसे घेतल्याशिवाय इथं तहसीलला काम होत नाही. कारण शिपाई साईडला आला जातो आणि ती कानात सांगतात आमचं एवढं दुर्भाग्य आहे की आम्हाला हा पुरावा मिळत नाही. प्रत्येक अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. वाजवा तहसीलदाराच्या नावाने. ते कुठल्याही कार्यालयामध्ये जावा जर पैसे दिले तरच काम होतंय नाहीतर काम होत नाही. कारण इथं पुरावा जात नाही. मागा शिपायाने नेलं जातंय आणि पैसे घेतले जातंय तरच शेतकऱ्याचं काम होतंय. अतिदृष्टी असू द्या काय असू द्या पंचनामा करायचं म्हणलं तर कुठलाही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. अशी भागामध्ये सगळ्या चर्चा आहे. वाजवा तहसीलदाराच्या नावाने. महसूल विभाग असू द्या कुठलाही विभाग असू द्या तिथे पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. कुठल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. वाजवा तहसीलदाराच्या नावानं. या ठिकाणी तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की ऐकूच नका. म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे कुणी तर 10-20 रुपये द्या शेतकऱ्यांना. तिथं तहसीलदारांना आपण पैसा पुरवूया. ती खाली त्या ठिकाणी मामांचं म्हणणं आहे का काय ते काय सांगा तिकडे सांगा तिकडे सांगा घरात पाणी गेलेलं आहे. 11 महिन्यात 1 तारखेला पैसे गेले आजूबाजूला नाही तर बरं. ती माणूस काढून घ्या मग तिथे घेणार ती. बर किती दिवस झाले तुम्ही येता इथं? महिना झाली तो. होय हा बघा आबा महिना झाला महिना झाली येतोय मी. ही दखल म्हणते साहेब नाही की नाही बघा की ते वाचा ती बांधून द्यायला तयार आहे. अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? वाजवा तहसीलदाराच्या नावानं.